धक्कादायक, नातीचा वाढदिवस साजरा करून परतताना गाडीचा अपघात. सांगलीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू. मुलीच्या मुलीचा म्हणजेच नातीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या आजोबांसह त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला आणि या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना घडली आहे. नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तासगाव इथले राजेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह मुलीच्या कवटेमहांकाळमधील कोकळे या गावी गेले होते. वाढदिवस साजरा करून नात आणि मुलीला घेऊन पाटील कुटुंब आपल्या गावी परतत होतं, तेव्हा पाटील यांची गाडी चिंचणी येथील कालव्यात कोसळली. यामध्ये पाटील कुटुंबियातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पाटील यांची मुलगी बचावली आहे. चिंचणी इथल्या ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यामध्ये राजेंद्र पाटील यांची अल्टो कार कोसळून हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय वर्ष 60, सुजाता राजेंद्र पाटील वय वर्ष 55, त्यांची मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय वर्ष 30, नात ध्रुवा वय वर्ष 3, राजवी किरण भोसले वय वर्ष 2 आणि कार्तिकी वय वर्ष 1 यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर स्वप्नाली किरण भोसले वय वर्ष 30 या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तासगाव पोलिसांच्याकडून मिळालेली माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास राजेंद्र पाटील हे आपली स्वतः 4 चाकी गाडी चालवत कुटुंबासह तासगावकडे निघाले होते. ताकारी कालव्याजवळ येताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट 20 ते 25 फूट खाली जाऊन कोसळली. हा कालवा कोरडा होता. याच गाडीतील राजेंद्र पाटील, त्यांची पत्नी सुजाता पाटील, मुलगी प्रियांका खराडे यासह नात आणि नातू असे 6 जण जागीच ठार झाले. मात्र या भीषण अपघातात मुलगी स्वप्नाली ही जखमी झाली होती. रात्रभर ती जखमी अवस्थेत गाडीत पडून होती. शेवटी गावाच्या बाहेर हा कालवा असल्याने या ठिकाणी फारशी रहदारी नसल्यानं आणि अंधार असल्यानं या मार्गावर अपघात झाल्याची कल्पनाच कुणाला नव्हती. दरम्यान सकाळी काही लोक फिरण्यासाठी गेले असता त्यांना कालव्यात गाडी कोसळल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिचं चासर हे कवटेमहांकाळ तालुक्यातील कोकळे आहे. स्वप्नाली यांची मुलगी राजवी हिचा मंगळवारी 28 मे रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्तानं राजेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह कोकळे या ठिकाणी गेले होते आणि नात राजवीचा वाढदिवस साजरा केला. राजेंद्र पाटील हे तासगावमधील रहिवासी असून ते अभियंता म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबातल्या 6 जणांच्या या मृत्यूच्या घटनेनंतर तासगाव शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद तासगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली असून तासगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.